216 वरनं तुम्ही 441 जागाचं मागणीपत्र पाठवता आणि तुम्ही म्हणता चुकून गेलं. चुकून एक जागा जाईल, 2 जागा जाईल. परंतु 200 जागांचा फरक कसा पडू शकतो याचा अर्थ काय? आमच्या मागं आम्ही ज्यावेळेस मागं बघतो आमच्या जवळ 5-7 वर्षाची मेहनत आहे आणि ज्यावेळेस पुढे बघतो त्यावेळेस आमच्यासमोर नुसता अंधारच आहे. त्यांच्या त्या पद्धतीनं ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पण या अक्षरशः आमच्या विद्यार्थ्यांना काही जणांवर लाठीचार्ज केलेला आहे, काही जणांना असं फरफटत वडून नेलेलं, काही जणांना डिटेन केलेलं आहे, असं बरंच तिथंही केलं. आम्हाला आंदोलन करायचंच नाही, आम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे. आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे नाही, काय नाही. आम्ही MPSCचे विद्यार्थी आहोत. आणि हे झाल्यानंतर आमचे आईवडील आम्हाला विचारतात की बाळा अभ्यास कसा चालू. मग त्या वडिलांना आम्ही हे सांगायचं का की दादा आम्ही अभ्यास सगळं सोडला आहे आणि आता आम्ही आंदोलन करतोय आमच्या मागण्यांसाठी. आणि इकडे कंपल्सरी शब्द वापरला गेलेला नव्हता. या कारणामुळे अजूनही ACBC पोरं EWS मध्ये होती. आपण डिजिटल इंडिया आणले, सगळीकडे डिजिटल करतोय आणि 10 दिवस फॉर्म भरायला लागतात. ही किती शोकांतिकेची गोष्ट आहे. आम्ही अभ्यास करायला आलोय, आम्हाला फक्त अभ्यास करू द्या. आम्ही फक्त धावतोय. या आमच्या बसलेल्या सर्व मित्रांपैकी कोणीही कुठलंही पुस्तक उचललेलं नाहीये, कारण की या सगळ्या धावपळीत गोष्टी गेलेल्या आहेत. मयुरी कराडे बोलतीये विशेष भारी मधून. आपण न्यूज मीडिया मधून बोलतीये मी. थोडासा वेळ हवा होता मला, मिळेल तुमचा? एक खूप महत्वाचा विषय आहे आता माझ्यासोबत. सर सॉरी, मी त्यांना सुद्धा फोन केला होता पण त्यांनी काही फोन उचलला नाही आणि शेवटी मग मला तुम्हाला फोन लावावा लागला. MPSCचे विद्यार्थी आहेत माझ्यासमोर आणि त्यांच्या खूप रास्त मागण्या आहेत ज्यांच्यावरती आता ते आमच्याशी बोलतायत आणि त्याच मुद्द्याला धरून मला काही विचारायचं होतं तुम्हाला. प्लीज 5 मिनिटं मला वेळ द्यावा, एवढीच माझी मागणी आहे. प्लीज सर, इट्स रिक्वेस्ट. गेल्या अनेक दिवसांपासून MPSCचे विद्यार्थी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र तरी सुद्धा सरकार आणि आयोग दोन्ही सुद्धा या विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीये, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. परिणामी या विद्यार्थ्यांवरती शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येते आणि जेव्हा हे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरतात त्यावेळी मात्र त्यांना पोलिसांकडून फरफटत नेलं जातं. जर अशी वेळ या विद्यार्थ्यांवरती आली तर या विद्यार्थ्यांना आंदोलनाशिवाय एकतर कुठलाच पर्याय राहत नाही. त्यातही हे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्याला सुद्धा कुठेतरी सरकारकडून हस्तक्षेप केला जातो. मग जर आंदोलन करणं हा जर या विद्यार्थ्यांचा गुन्हा असेल तर या विद्यार्थ्यांनी त्यांच्या न्यायासाठी कुठल्या मार्गाचा उपयोग करायचा. दुसरी गोष्ट, राज्यसेवेतून क्लास 1 क्लास 2 ची पदं भरली जातात, मात्र असं असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना त्याचसाठी रस्त्यावरती येण्याची वेळ लागते. याचं कारण नेमकं काय आणि या सगळ्या संदर्भात आज आपण विशेष भारीच्या या पॉडकास्ट भारीमध्ये चर्चा करणार आहोत. मात्र यातही महत्वाची गोष्ट अशी, ज्यावेळेस आम्ही या MPSCच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, अडचणी काय आहेत, हे सगळं समजावून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळेस या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आमची कुठल्याही प्रकारे ओळख समोर आली नाही पाहिजे किंवा आमचे चेहरे दिसले नाही पाहिजे, जेणेकरून आम्हाला भविष्यात कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागू नये. म्हणजे एवढी भीती या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आता ही भीती नेमकी कशामुळे? जे विद्यार्थी उद्या या महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहेत त्या विद्यार्थ्यांवरती ही भीती मनात घेऊन या विद्यार्थ्यांनी जगायचं का? क्लास 1 क्लास 2 ची पदं राज्यसेवेसारख्या या परीक्षेतून भरली जातात आणि त्याच विद्यार्थ्यांना आज भीतीच्या छत्रछायेमध्ये राहावं लागतंय का? सविस्तर चर्चा करूयात या विद्यार्थ्यांसोबत. मात्र कुठेही या विद्यार्थ्यांची ओळख आपण समोर आणत नाहीये. या विद्यार्थ्यांचं नावही कुठे समोर येत नाहीये. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, तक्रारी काय आहेत, थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. मला सांगा, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करताय, आयोगाकडे सुद्धा पाठपुरावा करताय. मात्र यामध्ये शेवटी तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली. शुक्रवारी आपण शास्त्री रोड असेल, फराजखाना असेल, या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचाच असंतोषाचा उद्रेक आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. नेमकं त्याचं कारण काय होतं? ऍक्च्युली सर्वांनी आमचं आंदोलन पाहिलेलं आहे, परंतु या आंदोलनाच्या 2 प्रमुख मागण्या होत्या की इथून पुढे आम्हाला मुख्य परीक्षेसाठी 45 दिवसाचा वेळ द्यावा आणि दुसरं होतं कंबाईनच्या जागा वाढ कराव्या. पण या सगळ्या एका दिवसाच्या गोष्टी नाही आहेत. ही जी बाब आहे ती सर्वात पहिले राज्यसेवा ॲड आली डिसेंबर 2023ला. तिथून या सगळ्या गोष्टी चालू होतात. डिसेंबर 2023ला राज्यसेवा पूर्वपरीक्षेची 2024ची ॲड येते. यामध्ये EWS नावाचा एक आरक्षणाचा प्रकार आहे.
जे कोणत्याही खुल्या गटातले उमेदवार असतात त्यांना भारत सरकारने 103व्या घटना दुरुस्तीनुसार हे आरक्षण दिलेलं आहे. त्या काळात जे सगळे खुल्या गटातले होते ते या आरक्षणामध्ये होते. फेब्रुवारी 2024 मध्ये ACBC नावाची एक नवीन कॅटेगरी आणली गेली आणि त्या कॅटेगरीला वेगळं आरक्षण दिलं. आता नियमाप्रमाणे ती कॅटेगरी ही EWS आरक्षणमध्ये असणार नाहीये. मग हे आम्ही आयोगाच्या निदर्शनात आणून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आयोगाने मे महिन्यामध्ये लिंक ओपन केली. आता लिंक ओपन करून आयोगाने ACBC पोरांना आव्हान केलं की तुम्ही आता EWS मधनं बाहेर पडा कारण की ते आरक्षण तुम्हाला नाहीये. पण ते आव्हान असं पूर्णतः कंपल्सरी नव्हतं. आयोगाला जेव्हा काही पोरांनी मेल केले त्या मेलमध्ये आयोगाने सांगितलं की तुम्ही एकतर ACBC ठेवा किंवा EWS ठेवा. हे आयोगाचं पहिलं जे संदिग्ध दिसून आली. दुसऱ्यांदा पुन्हा त्या मे महिन्यामध्ये लोकसभा इलेक्शन चालू होते. बऱ्याच मुलांना जाहिरातीप्रमाणे दाखला काढता आला नाही म्हणून आम्ही आयोगाला पुन्हा विनंती केली आणि ऑगस्ट 2024ला आयोगाने पुन्हा एकदा EWS मधून ACBC मध्ये जाण्यासाठी लिंक ओपन केली. आता या लिंक दरम्यान सुद्धा लाडकी बहीण योजना चालू होती, विधानसभा इलेक्शन होते, त्यामुळे आणि इकडे कंपल्सरी शब्द वापरला गेलेला नव्हता. या कारणामुळे अजूनही ACBC पोरं EWS मध्ये होती. आता यामध्ये भरपूर नुकसान होणार होतं परंतु आयोगाने त्याला गांभीर्याने घेतलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे 1 डिसेंबरला परीक्षा झाली. 1 डिसेंबरला परीक्षा झाल्यानंतर 12 मार्चला निकाल लागला. आता हा जो निकाल आहे तो थोडासा वेगळा आहे, त्याच्याबद्दल थोड्यात बोलतो मी. परंतु तत्पूर्वी 12 मार्च पूर्वी आम्ही 11 मार्चला आम्ही EWSच्या पोरांनी आयोगाला आवाहन केलं होतं की तुम्ही जे 2 वेळा लिंक ओपन केले अजून एकदा ओपन करा कारण की बरेच मुलं हे अजूनही EWS मध्ये आहात. आता EWS नेमकं काय हे थोडक्यात सांगावं लागेल. EWS म्हणजे इकॉनॉमिक वेकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक. 103व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र सरकारने 2019 मध्ये हे आरक्षण दिलेलं आहे. यामध्ये ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाहीये ती मुलं याच्यामध्ये येतात. मग महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून याच्यात विचार केला तर ब्राह्मण, जैन, लिंगायत, महेश्वरी, मारवाडी, मुस्लिम हे सर्व या आरक्षणामध्ये येत असतात. आता ऑलरेडी हे संख्येने कमी आहेत आणि त्याच्यामध्ये MPSC करणारे अजून कमी आहेत. त्यामुळे आयोगाने जेव्हा 12 मार्चला निकाल लावला तेव्हा 117.5 हा ओपनचा कट ऑफ होता आणि 117.5 हाच EWSचा कट ऑफ होता. टेक्निकली या गोष्टी शक्य नाही आहेत. संख्येने कमी आहेत, अटेम्प्ट देणारे कमी आहेत, त्यामुळे आरक्षणानुसार ते खाली यायला पाहिजे कट ऑफ. आम्हाला पूर्वी तर कळलंच नाही नेमकं काय झालंय ते. नंतर जेव्हा सगळ्या बाबी शांत झाल्या तेव्हा आम्हाला कळालं मेन्सचा फॉर्म भरताना जे ACBC समाजातले पोरं होते त्यांना EWS दाखवत होतं आणि तिकडनं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या की ज्यांनी पहिली लिंक ओपन जेव्हा केली होती कधी मे 2024ला तेव्हा ज्यांनी NCL अपलोड केलं नव्हतं कारण की तेव्हा एकच डॉक्युमेंट यायचं, ACBC आणि NCLचं एकच डॉक्युमेंट यायचं. त्यामुळे पोरांनी काय गृहीत धरलं की आम्ही हे डॉक्युमेंट अपलोड केलं म्हणजे आमचं NCL ऑलरेडी अपलोड झालंय. आता NCL म्हणजे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, ते दाखवल्याशिवाय तुम्ही कॅटेगरी क्लेम करू शकत नाही. आयोगांनी ज्यांनी NCL वेगळं अपलोड केलं नव्हतं त्यांना EWSच कन्सिडर केलं आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअल जे EWS पोरं होती ते रिझल्टमधनं बाहेर पडले आणि ACBC पोरं EWS मध्ये आले. आता याच्यात ACBC कॅटेगरीचा फायदा झाला का तर नाही, कारण की ACBC पोरं ही पूर्व परीक्षा EWS मधनं पास झाले आणि मुख्य परीक्षेला त्यांना ACBC मध्ये जायचं होतं. नियमाप्रमाणे तुम्ही पूर्व परीक्षेला जी कॅटेगरी असते तीच फायनल कन्सिडर केली जाते आणि याच्यामुळे ACBCच्या पोरांना सुद्धा फायनल रिझल्टमधनं बाहेर पडावं लागेल. म्हणजे या रिझल्टमुळे 2 प्रकारचे नुकसान झाले. एक, EWSची पोरं पूर्व परीक्षेत नापास झाली आणि ACBCच्या पोरांना ज्यांनी मुख्य परीक्षेचा, राज्यसेवेसारख्या परीक्षेचा अभ्यास करायचा, एवढे मार्क काढायचे आणि शेवटी त्यांना फायनल पोस्टमधनं बाहेर काढणार. मग या सगळ्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवला आणि त्याचा परिणाम असा झाला की 29 मार्चला आयोगाने पुन्हा निकाल लावला. आता इतिहासात हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा झाल्यात, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा अनेक प्रॉब्लेम अजूनही शिल्लक होते आणि या सगळ्या शिल्लक प्रॉब्लेमचा परिणाम असा झाला की आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि ते शुक्रवारी तुम्हाला दिसून आलं. अच्छा, या सगळ्या आंदोलनादरम्यान शुक्रवारी आम्ही सगळ्यांनीच बातम्यांना पाहिलं. या आंदोलनामध्ये नेमकं काय काय घडलं होतं? आता हे आंदोलन आम्ही अहिल्या लायब्ररीच्या समोर आम्ही सर्व विद्यार्थी MPSCचे विद्यार्थी बसलो होतो. आम्ही आधी शांततेच्या मार्गानं आम्ही मागणी घेऊन आमची बसलो होतो. आता आल्यानंतर तिथं पोलिसांनी त्यांच्या त्या पद्धतीनं ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पण अक्षरशः आमच्या विद्यार्थ्यांना काही जणांवर लाठीचार्ज केलेला आहे, काही जणांना असं फरफटत वडून नेलेलं, काही जणांना डिटेन केलेलं आहे, असं बरंच तिथंही केलं.
आता फक्त एवढंच फक्त आमचं म्हणणं होतं की बाबा आम्ही आंदोलन करायला आम्ही इथं आलोय का? नाही. आम्ही अभ्यास करायला आलोय. आम्हाला फक्त अभ्यास करू द्या. तुमच्या चुकीमुळं आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं या. आणि आम्ही ती चूक आणून देतोय लक्षात आणि परत अजून आमच्यावरतीच ते हे येतं या. फक्त आयोगाच्या चुकीमुळं हे होतंय सर्व आणि त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय. आम्हाला आंदोलन करायचंच नाही. आम्हाला फक्त अभ्यासच करायचा. आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे नाही, काय नाही, काय नाही. आम्ही एमपीएससीचे विद्यार्थी आहोत. म्हणजे आयोगाने चुका करायच्या आणि ज्यावेळेस हे विद्यार्थी आयोगाला त्यांनीच केलेल्या चुका लक्षात आणून देतात. याच्यासाठी मी एक लक्षात आणून देईल गोष्ट. आयोगाने सुरुवातीला 12 मार्चला निकाल लावला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 29 मार्चला आयोगावरती निकाल लावायची गरज पडली. यातून कुठेतरी आयोगाने चूक केली आहे हे आयोग दाखवून देत आहे का? हे आयोगाला मान्य करायचंय का? हो, आमच्याकडून चूक झाली म्हणूनच आम्हाला 12 मार्च नंतर पुन्हा एकदा 29 मार्चला निकाल लावायची गरज पडली. असं आहे का? काय वाटतंय? आयोगाला 29 मार्चला निकाल लावायची वेळ आली कारण त्यांना लक्षात आलं होतं की SCBCचे उमेदवार EWSमध्ये दाखवत आहेत. त्याच्यामुळे EWSचे उमेदवार बाहेर पडलेले आहेत. याची पेंडिंग केस मॅटमध्ये पण चालू होती. त्याच्यामुळे त्यांना ती निकाल वेळेवर लावण्याची सुधारित करण्याची वेळ आली. पण त्या दरम्यान त्यांनी लक्षात घेतलं नाही की 11 मार्चला निकालाच्या आधीच EWS उमेदवारांनी आयोगाला मेलद्वारे हे कळवलं होतं की ही तुमच्याकडनं संभाव्य चूक होऊ शकते. पण त्या अर्जांकडे मेलकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. ती जर दुर्लक्ष त्यांनी केलं नसतं, त्याची वेळेस दखल घेतली असती तर आयोगावर ही नामुष्की आलीच नसते की निकाल रिवाईज करायची. बरं, 12 मार्चला पण त्यांनी मुलांनी अर्ज केले होते सकाळी. हे अर्ज तुम्ही बघतच नाही आहेत. मग 29 मार्चला तुम्ही जर निकाल रिवाईज केला तर तुमची जबाबदारी बनते की 29 मार्चला जे नवीन पोरं पास होत आहेत त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. कारण इतके दिवस आयोग पूर्वपरीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये किमान 45 दिवसाचा वेळ देतं. कारण तशी एक मुलांना तयारीस वेळ मिळाला पाहिजे. ओके. यामध्ये ज्यावेळेस 12 मार्चला एमपीएससीचा निकाल लागला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 मार्चला सुद्धा मुलांनी काहीतरी मेल केलेले होते, म्हणजे असंच लक्षात आलं होतं. ते नेमकं काय होतं? म्हणजे मुलांना माहित होतं की आयोगाकडून कुठेतरी चूक होऊ शकते. ती चूक मुलांनी लक्षात आणून दिली होती का? हो. समाज कल्याण आणि इतर बहुजन समाज कल्याण अधिकारी या निकालाच्या बाबतीत काय झालं होतं तर हीच आत्ता जो घोळ झाला आहे ना तोच घोळ झाला होता. त्याच्यामुळे आयोगाकडे तेव्हा मुलाखतीला जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत ते रिवाईज करण्याची वेळ आली होती नवीन उमेदवारांना. त्याच्यामुळे ही गोष्ट इथे पण होऊ शकते हे मुलांना माहीत होतं. पण आयोगाने त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे 11 तारखेला मुलांनी आयोगाला मेल केले होते की असं होणार आहे, तरी पण आयोगाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. बरं, 110चा कट ऑफ लागला आणि एका विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला 112 मार्क्स पडले, मात्र तरी सुद्धा तिचं नाव किंवा त्याचं नाव त्या निकालामध्ये नव्हतं. अशा बरेच म्हणजे 20 ते 25 जण आहेत, अजून पण असतील जे समोर आलेत ते. त्यात आणि विवाहित महिला सुद्धा आहेत. त्यांना कट ऑफ पेक्षा 2.5 मार्क जास्त आहेत, म्हणजे 112.5 मार्क आहेत. तरी सुद्धा त्यांचं नाव रिझल्ट मध्ये नाहीये. म्हणजे ही केवढी मोठी चूक आहे. म्हणजे मार्क पण आहेत आणि असं नाही की त्या सीसॅटला क्वालिफाय नाहीत, ते पेपर 2ला. त्यांना पेपर 2 सीसॅटला 130 135 असे मार्क आहेत आणि त्या आता सध्या त्या इथं नाहीत. कुणी सोलापूरला आहे, कुणी तिकडं गोंदियाला आहे. आता त्या महिला लग्न त्यांचं ते आता इथं कसे येतील? मग आता ते जिथं ज्या पोर आहेत विद्यार्थी आहेत त्यांना संपर्क करतायत, आमचा पण असा विषय झालाय, असं झालंय, असं सांगताय. राज्यसेवा 2024 जाहिरात आणि शुक्रवारी शास्त्री रोडवरती विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी तुम्ही सांगितली की आम्ही कशामुळे तिथं आंदोलन केलं, काय केलं. यामध्ये तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? नेमक्या मागण्या म्हटल्या तर आमची तातडीची पहिली मागणी आहे की जी 26, 27, 28 एप्रिलला होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 आहे ती कमीत कमी 45 दिवस येणाऱ्या नोटिफिकेशन नंतर पुढे ढकलावी. का तर ही ॲड 2019 ज्या झालेल्या फॉरेस्टच्या ॲडसारखी अडकू नये, 5-6 वर्ष फक्त न्यायालयीन प्रक्रियेत अडकू नये, ती 45 दिवस मिनिमम पुढे ढकलावी. आणि या 45 दिवसामध्ये हे जे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत, जसं की हा SCBC EWS इश्यू किंवा आयोगाची वेबसाईटच चालत नव्हती, मुलं 10-10 दिवस फक्त फॉर्म भरतात. आपण डिजिटल इंडिया आणले, सगळीकडे डिजिटल करतोय आणि 10 दिवस फॉर्म भरायला लागतात. ही किती शोकांतिकेची गोष्ट आहे. पण आयोग म्हणतोय की आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी झाल्या नव्हत्या.
मुलांनी पूर्ण म्हणजे एवढ्या वेळा कॉल MPSC ने हेल्पलाईन पण आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, मान्य आहे. पण तिकडून काहीच उत्तर येत नव्हतं. फक्त एवढंच येत होतं की 2 दिवस थांबा, 2 दिवस थांबा, असं करत आम्ही 10-10 दिवस, 15-15 दिवस फॉर्म भरतोय. जर आयोगाकडून असं म्हणजे रिप्लाय येत असेल, त्यांचं पूर्ण नोटिफिकेशनमध्ये असं आलंय की आयोगाची वेबसाईट पूर्णपणे सुरळीतपणे चालू आहे, असं असतं तर आयोगानं 2 वेळा फॉर्म भरायची डेट एक्सटेंड का केली? पहिल्यांदा 3 तारखेपर्यंत फॉर्म भरायची डेट होती, ती 6 तारखेला एक्सटेंड केली, 6ची 9 केली. मग याच्यात चूक कुणाची? ते नोटिफिकेशन असे काढतायत की बाबा आमची तांत्रिक काही चूक नाहीये, सगळं चालू आहे, तर मग एक्सटेंड का केली? आणि आमची एक राहिलेलं की दुसरी मागणी आमची पहिली मागणी तर राज्यसेवेची मुख्य परीक्षा मी कमीत कमी 45 दिवस पुढे टाकला. दुसरी मागणी जी कंबाईन 2024 जागा आहेत त्याच्यात वाढ करावी. बर, आता या सगळ्या मागण्या घेऊन ज्यावेळेस तुम्ही आयोगाशी संपर्क साधताय किंवा आयोगाला जाऊन मीटिंग्स वगैरे होत असतील तुमच्या कदाचित, तर याला आयोग कसं रिस्पॉन्स करतोय? याच्यात आता या म्हणजे आयोगाशी डायलॉग करायचा काहीच ऑप्शन आमच्याकडे नाही. आम्ही मेल करतो. हे सगळ्यात तांत्रिक प्रॉब्लेमचा जर आम्ही मेल केलेला आहे ना, तर अशा केसमध्ये आयोगाचा रिप्लाय आम्हाला अक्षरशः ज्या दिवशी 9 एप्रिल ही लास्ट डेट होती, त्या दिवशी जस्ट असा रिप्लाय आलाय, जस्ट रिफ्रेश अँड ट्राय, जस्ट रिफ्रेश द पेज. ह्या रिप्लायमध्ये सगळ्या तांत्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होतात ह्याच्यातून काहीच आम्हाला मिळत नाही. कॉलवर पण फक्त एवढंच सांगितलं शेवटपर्यंत की थांबा थांबा थांबा, होईल होईल होईल. भरपूर असंख्य तांत्रिक प्रॉब्लेम आहेत वेबसाईटमध्ये. फॉर्म भरताना भरपूर प्रॉब्लेम, इव्हन फी भरण्यापासून प्रॉब्लेम आलेत की जर SCBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 544 फी दाखवत असेल तर ते म्हणतात की तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर होणार. आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. मी स्वतः 2दा फॉर्म भरलाय. 544 तांत्रिक प्रॉब्लेममुळं त्यांच्याकडे सबमिट झालं नाही, ती फी माझी वाया गेली. फी रिफंड होत नाही त्यांच्याकडून, कोणताच ऑप्शन नाही. दुसऱ्यांदा मी 544 फी की बाबा तिथं आलं की पेमेंट इनिशिएटेड, ते फेल झालं, ते माझे पैसे गेले. दुसरा प्रॉब्लेम, मी फॉर्म भरला 544 मधून, परत ते म्हणले मी फोन तर त्यांच्याकडे अशासाठी केलेला की माझी डबल पेमेंट झाली. त्यावेळेस मला हे कळालं की तुमची 544 फी गेले, तुम्ही ओपनमधून कन्सिडर. इव्हन दो आपण SCBC कॅटेगरीत आहे आणि सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत, सगळ्या कॅटेगरी पण फॉर्ममध्ये SCBC दाखवते. ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत. तुम्ही किती लोकांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला? भरपूर. इव्हन म्हणजे जर 7,500 विद्यार्थी असतील ना, तर बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांनी फोन केलेत त्यांना. आम्हाला कॉलला रिस्पॉन्स यायला पण जवळपास एका दिवसात 10-10, 15-15 कॉल करायला लागत होते. कारण की एवढे कॉल जात होते की कॉल वेटिंगवर येत होते त्यांचे कंटिन्यू. ते 4 पानांचं call आम्ही list. चार म्हणजे एवढे 80-90 एका विद्यार्थ्यांनी कॉल केलेत. हे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे कॉल करायचे, हे तांत्रिक प्रॉब्लेम आम्ही म्हणजे आमचे सोडवून घ्यायचे त्यांच्याकडून का अभ्यास करायचा. ह्या शेवटचे ज्या वेळेस आम्हाला शेवटचे जे 45 दिवस अभ्यासासाठी असतात, त्याच्यात आम्ही शांततेनं अभ्यास करायचा का हे आमच्या कॅटेगरीचा इश्यू आहे किंवा हे तांत्रिक प्रॉब्लेम आहे ह्याच्याशी लढायचं का शांततेत ठेवून अभ्यास, मानसिक दृष्ट्या शांत राहून अभ्यास करायचा. मॅडम त्यांना विचारलं नाही त्या टीमला, तो आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, सचिव कोण आहेत, ते सुद्धा त्यांना माहित नाही टेक्निकल टीमला. बर. आणि विशेष म्हणजे फक्त ते सांगतात की तुमचा मुद्दा आम्ही वर पाठवलाय, असंच एवढं 2 वेळ सांग, तुमचा मुद्दा वर पाठवलाय आणि कीप ट्राय रिफ्रेश करा, एवढंच. ह्याच्यावर काय त्यांचं हेच नाही. आणि मॅडम त्या रजिस्टर ईमेल ID वरनं जर पाठवलं असेल ना ईमेल तरच रिप्लाय, दुसरा ह्यानी पाठवला का रिप्लाय पण नाही, असं पण आहे ते टेक्निकल टीमचं. अच्छा, मग या सगळ्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सगळ्या बाजूंनी तुम्हाला त्रास होत असेल? मॅडम, सगळी अभ्यास करणारी मुलं इथं MPSCचा अभ्यास करणारी सगळी मुलं ही सर्वसामान्य शेतकरी घरातली मुलं आहेत. आमचे आई वडील पै जमून आम्हाला महिन्याला 10,000 इथं पाठवतात. त्यात आम्ही आमची योग्यता सिद्ध केली आहे. आम्ही पूर्व परीक्षा पास करून आम्ही आमची योग्यता सिद्ध केली आहे. ती योग्यता सिद्ध करून ही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलेले जे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिनिधींकडे मांडले, आयोगाला मेल केले. सगळ्या गोष्टी केल्यानंतर सगळ्या गोष्टींचा उद्रेक शुक्रवारी होतो. शुक्रवारी आम्ही सगळेजण रस्त्यावर येतो, शांततेच्या मार्गाने रस्त्यावर येतो. आणि हे झाल्यानंतर आमचे आईवडील आम्हाला विचारतात की बाळा अभ्यास कसा चालू आहे. मग त्या वडिलांना आम्ही हे सांगायचं का की दादा आम्ही अभ्यास सगळा सोडलाय आणि आता आम्ही आंदोलन करतोय आमच्या मागण्यांसाठी. मॅडम, आम्ही
हे आमचं मस्तक पुस्तकानं सुधारलेलं मस्तक आहे. आम्ही सहजासहजी हा अन्याय सहन करू शकत नाहीत. हे आमचा जमीर आम्हाला ह्याची इज्जत देत नाही आहे. त्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरतोय. मला माननीय मुख्यमंत्री साहेबांना फक्त माझी एक अर्थ हाक आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे पालनकर्ते आहेत आणि आम्ही तुमचे पाल्ले आहेत. आम्हाला काही गरज नाही आहे की ह्या गोष्टींमध्ये पडणं, हे राजकारण करणं. आम्हाला नको आहे हे. आम्हाला प्रशासनात जायचं आहे. आम्ही ज्या गरीब कुटुंबातून आलो आहेत ना, ते कुटुंब सुधारायचे आहेत आम्हाला. त्या भुकेलेल्या लोकांच्या तोंडात घास घालायचा आहे. त्यांच्या हक्काचा घास द्यायचा आहे आम्हाला. आम्हाला त्याच्यासाठी काम करायचं आहे. आम्हाला नका ह्या भानगडीत पाडू. तुमची तांत्रिक चूक तुमच्या आयोगाला दाखवा. त्या आयोगाच्या अध्यक्षांना, सचिवांना सविस्तर ह्या गोष्टींचं हे करा आणि यातनं आम्हाला मार्ग काढून मोकळं करा आणि किमान 45 दिवस मानसिक शांततेत आम्हाला अभ्यासाला द्या. एवढीच आमची मागणी आहे. आणि त्या माझ्या बांधवांचं जे आम्ही आता कंबाईनचाही अभ्यास करतोय, त्या कंबाईनच्या जागांचं बघा, त्या जागांतही भरघोस वाढ करा. एवढीच आमची मागणी आहे सरकार दरबारी. आणि मॅडम, याच्यात प्रॉब्लेम काय आहे, जर राज्यसेवा मुख्य परीक्षा जो स्पेसिफिक आम्ही मागणी करतोय 45 दिवस का, तर 2022ची पूर्वपरीक्षा आणि जी मुख्य परीक्षा आहे याच्यातला डिफरन्स होता. म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षा जी आता आयोजित आहे त्याच्यातलं निकाल म्हणजे दिवसांचं ड्युरेशन होतं 78 दिवस. 2023चं हेच ड्युरेशन होतं 134 दिवस आणि 2024चं ड्युरेशन आहे फक्त 28 दिवस. हे काय चालू आहे? आमच्या आयुष्यातली वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची लास्टची एक्झाम आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनीच 2 अटेम्प्ट आम्हाला हे वाढवून दिलेले आणि आम्ही 7-7, 8-8 वर्ष या फील्डमध्ये अभ्यास करतोय. आम्ही UPSCचे इंटरव्ह्यू दिलेत, MPSCचे इंटरव्ह्यू दिलेत आणि ह्यावेळेस म्हणजे फक्त असं चालू आहे का की एक्झाम ओढून न्यायची, रेटून न्यायची. आणि मुलांनी 2019चं जसं फॉरेस्टच्या एक्झामच्या रिलेटेड झालं की 5-5, 6-6 वर्ष न्यायालयीन प्रक्रियेत ही एक्झाम अशा अडकून ठेवायची. हेच फक्त चालू आहे का की एकदा एक्झाम रेटून लिहिली की मुलं डिस्पर्स होतात सगळ्या गोष्टी आणि काहीच करता येत नाही. मुलं आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या लढू शकत नाहीयेत. काहीतरी आता 7-8 वर्ष आम्ही घालवले त्या फील्डमध्ये. ऑब्व्हियसली मी कुठेतरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काहीतरी हातपाय हलवणार, हे हा विषय सोडून देणार. काय करणार? ह्याचा उपाय काय? आमच्याकडे डायलॉगच नाहीये की बाबा बिहार लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा बाकीचे पण जे भारतात लोकसेवा आयोग आहेत त्यांचे अध्यक्ष प्रेस कॉन्फरन्स घेतात विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. बाबा तुमचे प्रॉब्लेम काय आहेत मला विचारा, आम्ही सांगतो. ट्विटर या अशासारख्या सामाजिक माध्यमातून ते आपली म्हणणं मांडत असतात. इव्हन एखाद्या विद्यार्थ्यानं काय मांडलं म्हणजे प्रश्न विचारत होते तर ट्विटर मार्फत उत्तर देतात की रिझल्ट आत्ता लागणारे, ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी होतात. आमचे अध्यक्ष नक्की कुठे आहेत किंवा माननीय आयोग आम्हाला याबद्दल काही म्हणजे काहीतरी क्विक रिस्पॉन्स काहीतरी पाहिजे ना. जर आम्ही 21 तारखेला, अशी पण काही मुलं आहेत की 21 तारखेला मेल केले, त्याचे रिप्लाय ज्या दिवशी फॉर्म भरायची लास्ट डेट आहे त्या दिवशी 9 एप्रिलला रिप्लाय येतात. डिजिटल इंडियात आपण राहतोय. हे काय चालू आहे नक्की? याच एका मुद्द्यावरती घेऊन आपण आता आपल्याकडे आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांचा नंबर आहे आणि आपण त्यांना कॉल करणार आहोत. बघूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. या विद्यार्थ्यांनी जे काही त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत, ज्या काही अडचणी मांडलेल्या आहेत, त्याच अडचणी आपण त्यांना विचारूयात. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघूयात. आपण सध्या त्यांना कॉल करतोय. मयुरी कराडे बोलतीये विशेष भारी मधून. आपण न्यूज मीडिया मधून बोलतीये मी. थोडासा वेळ हवा होता मला, मिळेल तुमचा? नाही, आता जरी भेटणार, संडे आहे ना, मी नाही भेटणार. एक खूप महत्वाचा विषय आहे. आता माझ्यासोबत सेक्रेटरीशी बोला, आमच्या कमिशन सेक्रेटरी सुवर्णा खरातशी बोला. सर सॉरी, मी त्यांना सुद्धा फोन केला होता पण त्यांनी काही फोन उचलला नाही आणि शेवटी मग मला तुम्हाला फोन लावावा लागला. MPSCचे विद्यार्थी आहेत माझ्यासमोर आणि त्यांच्या खूप रास्त मागण्या आहेत ज्यांच्यावरती आता ते आमच्याशी बोलतायत आणि त्याच मुद्द्याला धरून मला काही विचारायचं होतं तुम्हाला. प्लीज 5 मिनिटं मला वेळ द्यावा, एवढीच माझी मागणी आहे. प्लीज सर, इट्स रिक्वेस्ट. आपण त्यांना फोन लावला, रजनीश सेठ. त्यांनी फोनवरती बोलायला सुद्धा आता तयार नाहीये. म्हणजे इतक्या वेळ तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की MPSCचे विद्यार्थी आयोगाशी संवाद साधतायत, कॉन्टॅक्ट करतायत, पण कुठल्याही प्रकारे आयोगाकडून सुद्धा त्यांच्याशी संपर्क केला जात नाहीये, त्यांचे कॉल्स रिसीव्ह केले जात नाहीये. आणि म्हणूनच आपणही प्रयत्न केला त्यांना कॉल लावायचा, त्यांच्याशी बोलण्याचा. पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आता की त्यांनीही कुठल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स केलेला नाहीये. याचा अर्थ नेमका काय? मॅडम, आम्ही गेले कित्येक दिवस नव्हे कित्येक वर्ष सेम ही गोष्ट जी आता तुम्ही बघितली ना, तर हीच गोष्ट आम्ही गेले कित्येक वर्ष अनुभवतोय स्वतःहून. आणि जेव्हा आपण एखाद्या म्हणजे मला सांगा, संविधानिक संस्था आहे कशासाठी, तर ही जे आपलं राज्य ते कल्याणकारी राज्य आहे
आणि कल्याणकारी राज्यामध्ये ह्या ज्या संवैधानिक संस्था आहेत त्यांचा रोल असा आहे की त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काम करायचं आहे. म्हणजे मला खूप दुःखानं आता जे म्हणजे आपल्याला ऐकायला भेटले की आज सुट्टी आहे आणि सचिवांशी बोलून घ्या, आणि आपण सचिव मॅडमशी पण जेव्हा बोलायचा प्रयत्न केला तर त्यांनी तर फोनच रिसिव्ह केला नाही. बरोबर. मला सांगा, ऑफिसर इज ऑन ड्युटी फॉर 24/7 या अनुषंगानं या याच्यामध्ये लोकसेवक काम करत असतात. तर म्हणजे हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि एक्झॅक्टली आम्ही म्हणजे मुलांना इतक्या रास्त मागण्या असताना निवेदन देऊन रस्त्यावरती का उतरावं लागलं, तर त्याचं उत्तर मला वाटतं आपल्याला लाईव्ह मध्ये आता भेटलेलं आहे. तर माझी यातून एमपीएससीचे चेअरमन आहेत रजनीश शेठ, त्यांनी मुलांसाठी बोलणं खरं तर गरजेचं आहे. म्हणजे सुट्टी बघावी हा इतका मोठा इश्यू आहे की एखाद्या चेअरमननी खरंच आज सुट्टी आहे का हे बघण्यापेक्षा मुलांचे प्रश्न कितीतरी महत्वाचे आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्हाला वाटलं की नाही, एक शहानिशा पत्रकार म्हणून शहानिशा करण्याची गरज आहे या गोष्टीची, म्हणून आम्ही सुद्धा प्रयत्न केला कॉल लावायचा. तुम्ही ऐकलंच की कुठल्याही प्रकारे त्यांनी संवाद केला नाही. आम्ही जेव्हा सांगितलं की एमपीएससीची मुलं आमच्या समोर आहेत आणि त्यांच्या काही रास्त मागण्या आहेत, केवळ 5 मिनिटं आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, रविवारचा दिवस आहे मान्य आहे, तुमचा दिवस आहे, सुट्टी आहे, सगळं मान्य आहे, पण या 24 तासांमधून तुम्ही 5 मिनिटं थोडा वेळ काढू शकत नाही का? ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे आणि यावरती विचार करण्याची गरज आहे. शेवटाला जाता जाता माझा एक असा प्रश्न आहे की तुम्ही आंदोलनं केली आतापर्यंत, तुम्ही तुमच्या रास्त मागण्यांचा पाठपुरावा करताय, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत, मात्र कुठल्याही प्रकारे त्या आंदोलनाला यश येते असं अजून तरी दिसत नाहीये. जाता जाता माझा असा प्रश्न आहे की जे कंबाईन आहे, कंबाईन 2024 जागा वाटपाचा जो मुद्दा होता तो नेमका काय मुद्दा आहे, आणि हा मुद्दा कन्क्लूड करत असताना वेळ कमी आहे म्हणूनच शारीरिक, मानसिक, आर्थिक यामध्ये मुली सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. आपल्याकडे त्यातली त्यात मुलांना बरं असतं, ठीक आहे, काही वेळ मिळतो, मुलींच्या आयुष्यात तो वेळ मिळत नाही, ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. एका स्पेसिफिक वयानंतर मुलींना लग्न असेल किंवा इतर गोष्टी जबाबदाऱ्या असतील त्याही त्यांच्यासाठी खूप मॅटर करतात. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या या गोष्टींना कसं टॅकल करतात? ऍक्च्युली आमचं जे आंदोलन होतं ते 2 मागणीवर होतं. एक की तुम्ही जेव्हा पण ऑफिशियल नोटिफिकेशन काढाल तिथून पुढे 45 दिवस द्या, कारण की आमच्या अक्षरशः खूप दिवस वाया गेलेत. 12 मार्च पासून आता 13 एप्रिल चालू आहे. आम्ही फक्त धावतोय. या आमच्या बसलेल्या सर्व मित्रांपैकी कोणीही कुठलंही पुस्तक उचललेलं नाहीये, कारण की या सगळ्या धावपळीत गोष्टी गेलेल्या आहेत. दुसरा मुद्दा होता कंबाईन जागा वाढ. आता कंबाईन 2024च्या जागा वाढचा जर मुद्दा म्हटलं तर आयोगाने म्हणजे गृह मंत्रालयाने 441 जागाचं मागणीपत्र पाठवलं होतं. आता परत त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं बिंदू नियमावली सेट करण्यासाठी परत ते मागणीपत्र रिटर्न गेलं आणि येताना परत 216 जागाचं मागणीपत्र आलं. 216 PSIच्या जागा, ते पण पुरोगामी महाराष्ट्रात एका वर्षासाठी. आम्ही जेव्हा स्वतः मंत्रालयात जाऊन याबद्दल चर्चा केली माझ्या म्हणजे विद्यार्थ्यांनी, तेव्हा तिकडचं जे विभाग आहे त्या गृह विभागाने सांगितलं की आमच्याकडनं चुकून 441 जागा गेल्या. आता मागणीपत्र पाठवण्याची प्रक्रिया एका व्यक्तीची नसते, ते सगळ्या डिपार्टमेंट थ्रू किंवा सगळ्या लोकांसोबत चर्चा करून ते मागणीपत्र जातं, किती जागा रिक्त आहेत, किती आहेत. 216 वरनं तुम्ही 441 जागाचं मागणीपत्र पाठवता आणि तुम्ही म्हणता चुकून गेलं. चुकून 1 जागा जाईल, 2 जागा जाईल, परंतु 200 जागांचा फरक कसा पडू शकतो? याचा अर्थ काय? सरकारने 441 वरनं 216 जागा केल्या म्हणजे सरकारने या जागा कमी केल्यात. तुम्ही एके ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे काही गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे आणि तुम्ही दुसरीकडे काय करताय, पोलीस फौज कमी करताय. बरोबर. सरकारचं जे काही मुद्दे असतील, आर्थिक कारण असेल, इतर कारण असेल, ते सगळे मान्य आहे आम्हाला, परंतु तुम्ही जे 441 हक्काच्या जागा आहेत त्या कशा काय कमी करताय? आमचा फक्त एवढंच मागणी आहे की इथून पुढे 45 दिवस राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आणि जे हक्काच्या जागा आहेत, आम्ही दुसरा कुठलाही मागत नाही. तुम्ही जे मागणीपत्र पाठवलं होतं, ज्या हक्काच्या जागा होत्या त्या आम्हाला परत द्याव्या. या 2 मागण्यांवर आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये कुठल्याही व्यक्तिगत किंवा कुठल्याही क्लासेसचा कुठलाही स्वार्थ नव्हता. आम्ही प्रत्येक विद्यार्थी मुख्य परीक्षेला आहोत. आम्ही आमच्या विवेकाने तिकडे आंदोलनात सहभागी झाले होते. कोणाही आम्हाला मोटिवेट केलं नव्हतं. त्यामुळे तुम्ही आंदोलनाला कुठलाही राजकीय किंवा क्लासेसचा अँगल देण्याचा प्रयत्न करू नका. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांसाठी होतं. मी आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ह्यांना फक्त कळकळीची विनंती करतोय. सर्व एमपीएससीचे विद्यार्थी, यात मग विवाहित महिला आहेत, अजून मुली सुद्धा भरपूर आहेत. ह्या सर्वांच्या वतीनं मी एक विनंती करतो की आमची मागणी आहे की नाही, ज्या 2 मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या, कारण ह्या सगळे ही तुमच्या लाडक्या बहिणीच आहेत. ही फक्त विनंती आहे. आणि याकडे फक्त नुसतं तुम्ही प्रशासकीय काम बघून पाहू नका, कारण आम्ही
आमच्या ज्या मागं आम्ही ज्यावेळेस मागं बघतो आमची जवळ 5-7 वर्षाची मेहनत आहे आणि ज्यावेळेस पुढं बघतो त्यावेळेस आमच्या समोर नुसता अंधारच आहे. कारण ही आमची शेवटची ऑब्जेक्टिव्ह नुसार परीक्षा आहे आणि तेवढ्या हक्काच्या फक्त कंबाईनच्या जागा एवढ्या फक्त द्या. फक्त ह्याच्यापेक्षा काही आमची इच्छा नाही आणि ही सगळी आयुष्याची शेवटची परीक्षा एवढीच आहे आमच्या मागणी. धन्यवाद. आयोगाच्या अध्यक्षांनी आता जो फोन नाही उचलला त्याबद्दल मला बोलायचं होतं की 11 एप्रिलला 1 एप्रिलला जेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं की 29 एप्रिलला आम्हाला रिवाईज निकालात पास केलं. त्यामुळं आम्ही वेळ दिला होता, निवेदन दिलं होतं की आम्हाला वेळ वाढून मिळावा. 1 एप्रिलच्या निवेदनाचा तुम्ही अजून निर्णय घेत नाही. निकालाच्या अगोदर 12 मार्चला निकाल लागला, त्याच्या अगोदर 11 मार्चला आम्ही सांगितलं होतं की चूक होऊ शकते. त्याचं त्या निवेदन अर्जाकडे मेलकडे तुम्ही लक्ष देत नाहीत. 18 मार्चला परत विद्यार्थ्यांनी जाऊन निवेदन दिलं सचिवांना प्रत्यक्ष भेटून. त्यांनी सांगितलं तेव्हा की हे निवेदन आम्ही मीटिंगमध्ये समोर ठेवू. बरं. त्याच्यावर निर्णय घेतला नाही. 27 मार्चला परत निवेदन दिलं, त्याच्यावर पण निर्णय घेतला नाही. 1 एप्रिलला निवेदन दिलं होतं वेळेवाढीसाठी प्रत्यक्ष भेटून, त्याच्यावरही निर्णय घेतला नाही. निर्णय न घेणं हाच तुमचा निर्णय आहे का? का तुम्हाला वेळ फक्त वाया घालवायचा आहे याच्यामध्ये? परत एकदा तुम्ही आम्हाला डेलिगेशनसाठी बोलवताय. मग मागच्या निवेदनावर तुम्ही निर्णय का घेत नाहीयेत? बरोबर. मॅडम, ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळं म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रॉब्लेममुळं आम्ही ऑलरेडी 7-8 वर्ष याच्यात घालवलेत. आम्ही तुम्हाला सांगतोय की अगोदर ज्या घडल्यात गोष्टी की बाबा 2019ची फॉरेस्टची एक्झाम धरा, ज्याच्यात 5-6 वर्ष न्यायालयीन प्रक्रियेत ही ह्या आमच्या काहीच चुका नाहीत, आयोगाच्या चुकांमुळं किंवा शासनाच्या चुकांमुळं अडकून पडते. ही पण पडणार आहे, हे ऑलरेडी घडल्यात तशा गोष्टी. तर ह्याच्यासाठी आम्ही वेळ वाढवून मागतोय, बाकी आमची काहीच मागणी नाही. आणि आता ह्या सगळा वेळ घाल्यामुळं इव्हन आम्हाला आत्महत्येचे विचार यायला लागलेत की आता पुढं काय करणार आम्ही, एवढे वेळ वाया घालवलेत. आम्ही असं पण नाहीये की बाबा कुठली तरी असं पोलीस भरती किंवा ती पण छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे असं एकदम कुठली तरी क्लास 1, क्लास 2च्या एक्झामची प्रिपरेशन करतोय, पूर्वपरीक्षा पास झालोय. असं नाही की आम्हाला काहीच नॉलेज नाही, कुणीतरी भडकवेल आणि आम्ही त्या दिशेने आंदोलन करेल किंवा काय. आम्ही परवाच्या आंदोलनाला संविधानाची प्रिॲम्बलचं जे हे आहे पेज आहे ते घेऊन बसलेलो शांततेच्या मार्गानं. आम्ही का सगळ्या गोष्टी करतोय त्याचं मूळ रिझन काय आहे, तर स्वतः आयोगानं आपल्या ज्या चुका आहेत ते स्वतः समोर होऊन ॲक्सेप्ट कराव्यात. ॲक्सेप्ट केलं तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात, पण ॲक्सेप्टच केलं नाही तर त्याला काहीच सोल्युशन नाही आहे. आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो, पण एखाद्यानं त्या गोष्टी म्हणजे बाहेरचंच सोंग केलं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही आहे. आमच्या ज्या 2 मागण्या आहेत त्या 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. आमची राज्यसेवा पुढे ढकलणं हे आयोगाच्या हातात आहे बरं. आणि कंबाईनच्या जागा वाढ करणे हे गृह मंत्रालयाच्या हातात आहे. गृह मंत्रालय आदरणीय फडणवीस साहेबांच्या हातात येतं. खूप वेळा विनंती करून सुद्धा त्यांनी याच्यावर लक्ष दिलं नाहीये. 441 पाठवलं होतं, ते 216 केले. आम्हाला आमच्या त्या जागा द्याव्या आणि आयोगाने आमची राज्यसेवा मुख्य परीक्षा आजच्या तारखेपासून जेव्हा तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन काढाल तिथून पुढे 45 दिवस द्यावे ही विनंती. आणि मॅडम, एक असं एक मुद्दा होता की एक डायलॉग आहे की मर्द को दर्द नाही होता असा वगैरे. मॅडम, ते नाही. हे तर सर एमपीएससी आम्ही अक्षरशः रात्रीचं रडलोय, कारण ही शेवटची संधी आहे आमची. असा विषय अक्षर रडलोय आम्ही. आमचे डोळ्यातून एवढे अश्रू येत आहेत आमच्या. आणि दुसरी गोष्ट अशी, आता कारण हे ऑब्जेक्टिव्हनुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे फक्त आम्हाला हक्काच्या शांततेच्या मार्गानं 45 दिवस आम्हाला शांततेत अभ्यास करण्यासाठी द्या. नुसता न्याय करू नका, तर न्याय झालेला दिसू द्या, फक्त एवढीच इच्छा आहे. या विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांची तक्रार काय आहे, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. उद्या 14 एप्रिल आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचं म्हणणं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हाच संघर्ष सध्या हे विद्यार्थी करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला काय येते, हे शुक्रवारी काय घडलंय, यातून तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. मात्र हा संघर्ष या विद्यार्थ्यांनी किती दिवस करायचा? केवळ आंदोलनच करायचं का? आणि जर आंदोलनच करत बसायचं असेल तर यांनी हा अभ्यास नेमका कधी करायचा? एकतर 10 दिवसांवरती एक्झाम आलेल्या आहेत. 26, 27 एप्रिल, 26, 27 आणि 28 एप्रिलला या विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स आहेत. मात्र हे विद्यार्थी अभ्यास सोडून आंदोलन करताना दिसत आहेत. हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार? दुसरी गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांच्या 2 मागण्या आहेत. पहिली मागणी आहे की ह्यांचा जे जागा वाढीचा मुद्दा आहे तो जागा वाढ करावी. दुसरा मुद्दा आहे 45 दिवसांची वाढीव मुदत या विद्यार्थ्यांना देण्यात यावी. या 2 मागण्यांचा विचार आयोग आणि सरकार
मिळून कधी करणार याची वाट आपण सगळेच पाहतोय. तुर्तास तरी विषयच भारी या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहे. मात्र ज्या प्रकारे आपल्या या महाराष्ट्रामध्ये एखादा शेतकरी ज्यावेळेस त्याची जीवनयात्रा संपवतो आणि त्यानंतर कुठे जाऊन या सरकारला, या व्यवस्थेला जाग येते, अगदी त्याच प्रकारे कुठेतरी या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं आयुष्य संपवावं आणि मग आयोग आणि सरकारला जाग येणार का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि विषयच भारीच्या या पॉडकास्ट भारी आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा. सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.